चटपटीत अशी आपण आज डिश बनवत आहे. नाश्ता किंवा टिफिनमध्ये देऊ शकतो अशी आपण आज एक नवीन डिश बनवत आहे. अर्धा कप किंवा वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे. मी इथे अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच वाटीने तांदूळचं पीठ घेऊया. वाटी किंवा कपचं प्रमाण आपण घेऊ शकतो. मी इथे वाटीने घेतलेलं आहे. यामध्ये टाकलेलं आहे मीठ, कोथिंबीर आणि हळद, थोड्याच प्रमाणात हळद. कांदा बारीक कापून घेतलेला आहे. कांदा टाकलेला आहे. 1 चम्मच अख्खा जिरा आणि यामध्ये टाकूया लाल तिखट. त्याच वाटीने पाणी घेऊया 1 वाटी. थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया. आपल्याला खूप घट्ट पण नाही करायचे आहे आणि खूप पातळ पण नाही. ही डिश मुलांना खूप आवडणार आणि ही डिश 5 मिनिटमध्ये बनत असतं. ज्या वाटीने बेसन आणि तांदूळचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. थोडे थोडे पाणी टाकून आपण पीठ भिजवून घेऊया. बघा, छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवायचं आहे. 1 वाटी पाणी घेतलेलं होतं तर आपल्याला आपलं पाणी थोडंच उरलेलं आहे, म्हणजे आपल्याला पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. आता आपण इथे खोबरकीस छान असं परतून घेऊया. इथे बारीक बारीक तुकडे करून खोबऱ्याचे पण घेऊ शकतो. मी इथे खोबरकीसचा वापर केलेला आहे. आता आपण चटणी बनवत आहे. थोड्याच प्रमाणात शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे पण परतून घेऊया. शेंगदाणे आणि खोबरकीस परतून घेतलेला आहे. यामध्ये टाकूया हिरवी मिरची, लसूण बारीक करून घेतलेलं मिक्सरमध्ये. यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकूया. शेंगदाणे, खोबरकीस, लसूण बारीक करून घेतलेले. यामध्ये टाकलेलं आहे दही, मीठ, कोथिंबीर आणि मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे. छान अशी चटणी बनलेली आहे. इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. माझ्या बाळाला ही चटणी खूप आवडत असतं म्हणून मी इथे 1च मिरची टाकलेली आहे. याला आपण तडका देऊया. छान अशी चटणी बनवून तयार आहे. आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं. त्यामध्ये इनो किंवा बेकिंग पावडर टाकलेला. मी इथे इनोचा वापर केलेला आहे आणि थोडंच पाणी टाकून पुन्हा इनो मिक्स करून घेऊया. बॅटर रेडी आहे डिश बनवण्याकरिता. इथे आपण आज तडका पॅनचा वापर करत आहे. तडका पॅनमध्ये थोडंच तेल टाकूया. तेल गरम झालं की यामध्ये बॅटर बनवून तयार आहे. बॅटर टाकूया. आज आपण तडका पॅनमध्ये डिश बनवत आहे. खूप छान बनलेली आहे ही डिश. या पद्धतीने नक्की बनवून बघा. मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार आणि ही डिश 5 मिनिटमध्ये तयार होतं. नाश्त्यामध्ये किंवा मुलांना टिफिनवर देण्याकरिता आजची आपण ही डिश बनवत आहे. या पद्धतीने मी पुन्हा डिश कशी बनवायची ते दाखवत आहे. तडक्या पॅनमध्ये थोडंच तेल टाकलेलं आणि बॅटर तयार आहे ते टाकलेलं आहे. बनवायला खूप सोपी आहे, तसेच खाण्याकरिता ही डिश खूप छान लागतं. छान अशी डिश बनवून घेतलेली आहे. या पद्धतीने बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ही डिश लो टू मीडियम गॅसवरच ही डिश आपल्याला शिजवून घ्यायची आहे. मोठ्या गॅसवर ही डिश नाही शिजवायची. खूप छान बनलेली आहे ही डिश. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. बाय बाय.